हिरा आणि खडा यातला फरक अचूक ओळखणाऱ्या त्या रत्नपारखी. खड्यांबरोबर माणसं पारखण्याची अचूक नजर त्यांना लाभली आणि पुरुषांची मक्तेदारी असलेल्या क्षेत्रात भारतातल्या पहिल्या महिला रत्नशास्त्रज्ञ म्हणून त्या ओळखल्या जाऊ लागल्या. पुण्यातील जयश्री पणजीकर यांनी आपल्या अचूक नजरेच्या जोरावर आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतीय महिला जेमोलॉजिस्ट म्हणून स्वतःची ओळख तयार केली. कोणताही रत्न असो त्याची सुंदरता, योग्यता, किंमत पारखणारा रत्नपारखी खूप महत्त्वाचा असतो. त्यामुळे या रत्नाचं शास्त्र लक्षात घेत पुण्यातल्या जयश्री पणजीकर यांनी रत्न पारखण्याची कला अवगत करून घेतली 35 वर्षांपूर्वी. रत्नशास्त्र म्हणजे काय हे माहितीही नसताना या क्षेत्राची करिअर म्हणून निवड त्यांनी केली. भूगर्भशास्त्रामध्ये पदवी मिळवल्यानंतर पुढे काय करायचं असा प्रश्न त्यांच्या समोर होता. मग त्यांनी लंडनला जाऊन कोर्स केला. रत्नशास्त्रामध्ये ज्यांनी पुस्तकं लिहिली आहेत त्या ह्याच्या ऑथर्सनी काय शिक्षण केलेलं आहे त्या शिक्षणाप्रमाणे आपण काहीतरी करू. तेव्हा असं लक्षात आलं की ह्याचे कोर्सेस लंडनमध्ये असतात. मग त्यांनी जी पदवी घेतली ती आपण पदवी घ्यायला पाहिजे. म्हणून मग लंडनच्या कोर्ससाठी आम्ही तिथे एक जेमॉलॉजिकल असोसिएशन ऑफ ग्रेट ब्रिटन म्हणून आहे तर तिकडचा कोर्स करायचा विचार केला आणि मग तिकडचा मी FGA केलं. भारतातील जवळजवळ सर्व जेमोलॉजिक इन्स्टिट्यूटच्या सल्लागार म्हणून आज त्या काम करतायत. या क्षेत्रात श्रम तर आहेतच, पण त्याचबरोबर या रत्नांचं विश्व फार सुंदर असल्याचंही जयश्रीताई सांगतात. कधी मोत्याबद्दल, कधी हिऱ्यांबद्दल, तर कधी माणिक, पाचू सगळे वेगवेगळे आणि प्रत्येकाबद्दल म्हणजे जवळजवळ तुम्हाला पुस्तकच लिहिता येईल एवढं त्याच्यात ज्ञान असतं. रत्नशास्त्रज्ञ म्हणून काम करताना अनेक देशांत जाण्याचा, त्या ठिकाणचं शास्त्र शिकण्याची संधी जयश्रीताईंना मिळाली. ब्रिटनमध्ये असलेला भारताचा कोहिनूर हिरा हाताळण्याची संधीही त्यांना मिळाली. त्या एका कॉन्फरन्सच्या वेळेला मी लंडनला गेलो होतो आणि सगळ्या कॉन्फरन्सच्या डेलिगेट्सना ज्यांना बघायचं होतं तुम्ही टॉवर ऑफ लंडनला या, आपण तिथं आफ्टर व्हिजिटिंग अवर्स आपण जाऊया असं बघून आम्हाला तिथे नेलं आणि सगळे खडे आम्हाला लिटरली हाताळून बघता आले व एक वेगळंच थ्रिल होतं. जयश्रीताईंच्या या वेगळ्या करिअरचा आज त्यांच्या मुलांनाही अभिमान वाटतो. खूप गर्व वाटतो त्याच्याबद्दल आणि प्लस रिस्पेक्ट लेवल जे असतं ते एक वेगळंच आहे त्याच्यासाठी. त्या म्हणजे मार्केटमध्ये गेलो तर मॅडमबद्दल जे प्रतिक्रिया मिळतात त्यांच्या व्यापारींमध्ये किंवा कुठल्याही त्यांच्या 5 स्टुडंट्स आहेत त्यांच्यावर काय किती इंटरॅक्ट केलं की एक रिस्पेक्ट लेवल वेगळंच आहे त्यांच्याकडनं मला पण मिळून जातं. या क्षेत्रातील माहिती इतरांना करून द्यावी आणि यात महिलांनीही यावं असं जयश्रीताई आवर्जून सांगतात. आम्ही ज्या ह्याच्यातून वाढलेलो आहोत म्हणजे वडील प्रोफेसर होते वगैरे तर त्यांनी आम्हाला फक्त हेच सांगितलं होतं की तुम्ही पुढे फक्त श्रद्धा आणि विद्याच घेऊन जाऊ शकता. तुम्ही कितीही नोकरी केली, कितीही तुम्ही जमवलं पैसे वगैरे ते काही ती साठवण तुम्हाला घेऊन जाता येत नाही. जाताना फक्त विद्या आणि श्रद्धाच घेऊन जाईल. तर ती एक शिकवण आम्हाला असल्यामुळे आम्ही जेवढी विद्या घेऊ शकतो तेवढी घेत असतो. रत्नांची पारख करण्यासाठी त्यांनी पुण्यात पॅनजेम लॅबोरेटरी सुरू केली. आज शहरातील सर्व ज्वेलर्स त्यांचे ग्राहक आहेत. त्याचबरोबर इतरांपर्यंत हे शास्त्र पोहोचवण्यासाठी त्यांनी पॅनजेम टेक ही संस्थाही सुरू केली आहे. शिवाय जगभरातील 30 जेमोलॉजिकल इन्स्टिट्यूटमध्ये पणजीकर यांच्या लॅबोरेटरीचा समावेश आहे. विशेष म्हणजे भारतातील ही एकमेव लॅबोरेटरी आहे. जयश्रीताई चालवत असलेल्या पॅनजेम टेक या संस्थेत आज अनेक विद्यार्थी रत्नशास्त्राचं शिक्षण घेतात. या क्षेत्रात त्यांच्यासारखीच गगनभरारी घेण्याची या विद्यार्थ्यांचीही इच्छा आहे. बेसिकली कुठल्याही इन्स्टिट्यूटमध्ये इंग्लिशमध्ये अभ्यास आहे, पण पणजीकर मॅडमने आम्हाला मराठीमध्ये सगळं सांगून शिकून काय ॲक्च्युली त्याचे इंग्लिशमधले पण काय शब्द मराठीमध्ये जे अवघड जे डिक्शनरीमध्ये पण शब्द नाहीत ते मॅडमने आम्हाला एकदम सोप्या भाषेत पद्धतीने सांगितले. फ्युचर करता जे काही कोणी आता ज्वेलरी डिझायनिंग वगैरे करतो त्यांना आम्ही हेल्प करू शकतो किंवा कसंही म्हणजे आमचा कुठेही उपयोग होऊ शकतो हे आम्हाला मॅममुळे जमलेलं आहे. रत्नशास्त्राबद्दल सामान्य नागरिकांना शास्त्रोक्त माहिती देण्याचा प्रयत्न या संस्थेच्या माध्यमातून करणार असल्याचं पणजीकर सांगतात. महिलांना दागिन्यांची हौसच फार असते, मात्र जयश्रीताईंनी त्याही पुढे जाऊन रत्नशास्त्रात आपलं करिअर घडवलं. पुरुषांच्या बरोबरीनं या व्यवसायात आपला ठसा उमटवला.
त्यामुळे या क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्या महिलांसाठी जयश्री पणजीकर एक चांगला आदर्श आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. कॅमेरामन सुनील डांगेसह स्नेहा कांबळे, साम टीव्ही, पुणे.